यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे स्नेहसंमेलनातील एका कार्यक्रमावरून मोठा वाद पेटला आहे। उमरखेड नगरपालिकेच्या अब्दुल गफूर शाह उर्दू शाळेत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तानातील ए मर्द ए मुजाहिर ते यलगार कहा है हे गाणं वाजवण्यात आलं आणि त्यावर नृत्य सादर करण्यात आलं। संबंधित गाण्यावर भारतात बंदी असल्याचा दावा करण्यात आला असून या गाण्यातून युद्धासाठी चिथावणी दिली जाते असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाळ कलाने यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यांनी असा दावा केला की या गाण्याला पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय महत्त्व असून 1962च्या भारत पाक युद्धादरम्यान त्याचा वापर करण्यात आला होता। शालेय विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचं गीत सादर करून घेणं हे देशविरोधी कृत्य असून सार्वभौम तत्वाविरोधात भावना निर्माण करणारे आणि सामाजिक आर्थिक तेढ निर्माण करणारे आहे असं त्यांनी म्हटलं आहे। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी केली आणि त्यात तथ्य आढळल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक अन्सार उल्ला खान अब्दुल मन्नान खान आणि नृत्य रचना करणारे शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शाळा प्रशासनाने लहान मुलांकडून देशविरोधी गाण्यावर नृत्य करून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेनंतर स्थानिक पातळीवर निषेधाची लाट उसळली आहे। सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे। दरम्यान तुम्हालाही अशीच माहिती हवी असेल तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।